नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच नवभारत कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रथमतः मी ॲडव्होकेट कृष्णा घुले, मी शब्दरत्न भाषण अकॅडमीचा संचालक आहे. आज आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष पाटील साहेब, कामगारांचे नेते, यांचा आज 65वा वाढदिवस आहे. खरं तर मी सर्वप्रथम पाटील साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेली 40 वर्ष पाटील साहेब मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगर या शहराच्या अनुषंगाने मोठ्या व्यापक रूपाने त्यांनी काम केलेलं आहे. कामगार असेल, शेतकरी असेल, महिला असेल, विद्यार्थी असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये पाटील साहेबांनी जी भूमिका मांडलेली आहे ते सर्वप्रथम शिवसेनाचा जो पहिला पक्ष या मराठवाड्यामध्ये आणला तो सन्माननीय पाटील साहेबांनी आणला. ते पहिले जिल्हाध्यक्ष आहेत आणि आज पाटील साहेबांचा जो विचार आहे तो खरं तर आज मराठवाड्याच्या या मातीमधल्या माणसापर्यंत गेलेला आहे, तळागाळापर्यंत गेलेला आहे. मराठवाड्याच्या लोकांची अस्मिता आता जागृत झालेली आहे आणि जे पाटील साहेबांचं स्वप्न होतं गेल्या 40 वर्षामधून की माझ्या मराठवाड्यातल्या लोकांना, जनतेला त्यांच्या न्याय हक्क भेटला पाहिजे, त्या अनुषंगाने आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आहे पाटील साहेबांचा जो वाढदिवस आपण साजरा करतो आहे. खरं तर अशी माणसं शतकामध्ये एखाद्या आपल्या मातीमध्ये जन्माला येतात आणि त्यापैकी पाटील साहेब आहेत. इतकं तळमळ असणारे, गोरगरीब, कष्टकरी, कामगाराप्रती माया आणि ममता असणारा एक नेता, लोकनेता कोणता असेल तर ते सन्माननीय पाटील साहेब आहेत. हे त्यांच्या वाणीतून, बोलण्यातून, चालण्यातून, सातत्याने वागण्यातून दिसून येतं आणि म्हणून ते सातत्याने मेहनत या सर्वसामान्य लोकांसाठी घेतात. त्यांचा एक शब्द मला फार आवडतो. ते असं म्हणतात, फुले साहेब, मी सातत्याने दिवस रात्र एक करून या सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी लढेल, जेलमध्ये जायची वेळ आली तरी जाईल. खरं तर अशी माणसं आजच्या काळामध्ये या स्वार्थी राजकारणामध्ये शोधूनही सापडत नाहीत. त्यामध्ये मराठवाड्यासाठी एक आशेचा किरण म्हणून सन्माननीय पाटील साहेब आहेत, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. पुनश्च एकदा पाटील साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी लक्ष आपल्या शुभेच्छा देतो. त्यांना आई तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज आणि या मराठवाड्याच्या जनतेचं प्रेम, आशीर्वाद असेच लाभो आणि त्यांनी शतकी पार करावं, असंच या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छाचा वर्षा देतो. थांबतो. धन्यवाद. पाटील साहेब, आता मला तर सांगायला हे वाटतं की त्यांचा, आम्ही लहान असतापासून आमच्या कन्नड तालुक्याचे एक बुलंदतोफ म्हणूनही आम्ही तालुक्यामध्ये त्यांचं नाव गाजलेलं आहे. तसेच कुठले कामगाराचे प्रश्न असो, आज मी झालं 25 वर्षापासून त्यांच्या युनियनमध्ये कामगार म्हणून काम करत आहे. अहोरात्र ते कामगारासाठी झटणारे असे एकमेव नेते म्हणजे आमचे पाटील साहेब आहे. असे आमचे आधारस्तंभ, वेळोरात्री, रात्री पर रात्री केव्हाही कॉल आला तरी ते आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी देतात. अशाच्या कामगारांच्या वतीनं मी सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. काय सांगताना आज भाऊचा वाढदिवस आहे? सर्वप्रथम समस्त शहरवासियांच्या वतीने श्री सुभाषजी पाटील साहेब यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षापासून मराठवाड्याने त्यांचं धडाडीचं कार्य पाहिलेलं आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी अत्यंत मोलाचं आणि मोठं असं कार्य त्यांच्या हातून घडत असताना नंतरच्या काळामध्ये त्यांनी कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव असं काम केलं आणि आज राष्ट्रीय स्तरावरती त्यांची संघटना काम करत असून अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्याचं फार मोठं काम त्यांनी असं या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आपल्या शहराला, मराठवाड्याला तर आहेच, परंतु त्यांच्या कल्पकतेमधून या शहराच्या विकासासाठी त्यांनी ज्या ज्या काही योजना तयार केलेल्या आहेत त्याच्यावरती ती अंमलबजावणी करण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मी परत एकदा त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून असंच भरीव कार्य या पुढच्या काळामध्ये सुद्धा जनहितार्थ व्हावं अशी आई तुळजाभवानीच्याकडे प्रार्थना करतो आणि त्यांना परत एकदा शुभेच्छा.